आणि सुरुवात करूयात मुंबईतल्या एका महत्त्वाच्या बातमीनं। वांद्रे इथल्या गरीबनगर झोपडपट्टीवर आज अखेर बुलडोझर चालवण्यात आला। गेल्या अनेक दशकांपासून या अनधिकृत झोपडपट्टीचा प्रश्न प्रलंबित होता। रेल्वे लाईनच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा इथे गंभीर झाला होता। यापूर्वी इथे भीषण आगीची घटनाही घडली। आता ही अनधिकृत झोपडपट्टी हटवण्यात आल्यामुळे रेल्वेसह इथून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होईल। तसंच वाहतूक कोंडी सुद्धा संपेल। वांद्र्यातील गरीब नगरवर फिरला रेल्वेचा बुलडोझर। अनधिकृत झोपड्यांवर कारवाई, नागरिकांचा राडा। मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सकाळपासून सुरू करण्यात आली। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनानं ही कारवाई हाती घेतली असून गरीबनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बुलडोझर कारवाई करण्यात आली। जेसीबीच्या सहाय्यानं 3 ते 4 मजली असलेली घरं जमीनदोस्त केली जात आहेत। रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम हटवण्याची प्रक्रिया सुरू असताना स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला। नागरिकांनी तोडक कारवाई रोखण्याचा प्रयत्न केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पुढील 5 दिवस ही तोडक कारवाई सुरू राहणार आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस, रेल्वे सुरक्षा बल असे सुमारे 400 कर्मचारी तैनात आहेत। दरम्यान ही तोडक कारवाई सुरू असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील तिथं हजेरी लावली। मानने वाले उद्धव ठाकरे थे ना, राहुल गांधी, मुस्लिम लीग, इन सबको सबक मिला। जो बांग्लादेशी, रोहिंग्या, जो अनधिकृत लोग रेलवे की जमीन पर कब्जा कर लेते, रेलवे लाइन बंद कर देते, बांद्रा रेलवे टर्मिनस का डेवलपमेंट रोक दिया था, उन सबको आज वापस बांग्लादेश भेजने की व्यवस्था की है। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर सुमारे 50 अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे। प्रवाशांची वाढती संख्या पाहता अधिक गाड्या चालवण्यासाठी पुरेशा प्लॅटफॉर्मची अत्यंत आवश्यकता आहे, ज्यामुळे मुंबईत अतिरिक्त टर्मिनल स्टेशनची गरज निर्माण झाली आहे। या परिसरात सुमारे 400 ते 500 झोपड्या तोडण्याचं काम सुरू राहणार आहे। मात्र अधिकृत झोपड्यांना धक्का लावणार नाही असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। देखिए, ये आज का जो हमारी एक्टिविटी है, इसकी नींव जो है वो 9 साल से ज्यादा पुरानी है। 2017 के दौरान, 2017 से पहले रादर, हमने पीपी एक्ट के तहत इस तरह के एविक्शन करने की कोशिश की थी, सक्सेस भी मिला था। फाइनली 2017 के एंड में ये बात माननीय हाईकोर्ट में पहुंची। तब से लेके अब तक डिटेल्ड लीगल स्क्रूटिनी हुई, कई सुनवाई हुई और फाइनली सारे पक्षों को सुनने के बाद माननीय हाईकोर्ट ने 29 अप्रैल 2026 यानी कि पिछले महीने के एंड में हमारे फेवर में माननीय हाईकोर्ट ने जजमेंट दिया। जजमेंट बहुत ही क्लियर है, बहुत ही स्पेसिफिक है और बहुत स्ट्रिक्ट है। जजमेंट ये कहते हैं कि इमीडिएटली पश्चिम रेलवे को ये जो पूरे जितने भी अनऑथराइज स्ट्रक्चर हैं यहाँ पे, उनको हमें खाली करना है। जजमेंट के हिसाब से 100 हटमेंट हमें छोड़ना है, उसको हम नहीं डिमोलिश करेंगे। बाकी अप्रॉक्सीमेटली 500 के करीब हटमेंट्स हैं, जिसको हमें इमीडिएटली क्लियर करना है। या झोपडपट्टीमुळे रेल्वे रुळांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला होता। येथील रहिवासी घरातील कचरा, सांडपाणी, लघुउद्योगांमधील टाकाऊ वस्तू थेट रेल्वे ट्रॅकवर टाकत असत। यामुळे वांद्रे स्थानक परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं होतं। दरम्यान वांद्रे स्थानक परिसरातील अनधिकृत घरांवर तोडक कारवाईनंतर प्रवाशांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। परिसर आहे तो आता तोडला जात आहे, अवैध पद्धतीने राहत होते, आता तरी हा परिसर मोकळा श्वास घेईल का? व्हायला पाहिजे। या मुंबईमध्ये अशा बऱ्याच प्रकारे झोपडपट्टी चालू आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। मुंबई दिवसेंदिवस बकाळ होत चालली। तुम्ही या स्टेशनवरून रोज प्रवास करता का? हो, आम्ही इकडे चाललो नाही। मग आताची परिस्थिती आणि या आधीची काही फरक वाटतो का? कारण का आधी सगळं कंजेस्टेड फरक वाटतोय आणि ही अशी जी बकाळ मुंबई आहे ती स्वच्छ झाली पाहिजे। खूप चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटचं अभिनंदन करतो, खूप छान काम। वांद्रे स्थानका शेजारी अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी यापूर्वी देखील प्रयत्न झाले होते, मात्र कायदेशीर बाबींमुळे या कारवाईला सतत विलंब होत राहिला। अखेर आज रेल्वे प्रशासनाच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं जात आहे। जुई जाधवसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।